राज्यातील अनेक उमेदवारांचं राजकीय भवितव्य उद्या निवडणुकीच्या माध्यमातून ठरणार आहे। मात्र सध्या आपण पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती आहेत आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची गर्दी झालेली आहे, कारण की मतदान करण्यासाठी नागरिक बरेचसे गावाकडे चाललेले आहेत। मात्र मतदान प्रक्रियेसाठी बस स्थानकातल्या गाड्या ह्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी वापरण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे सध्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बस स्थानकावरती गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक नागरिकांची सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। सध्या आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कुठल्या गावाला चाललेला आहेत आणि कधीपासून या ठिकाणी थांबले आहेत। 11 वाजल्यापासून थांबले, बार्शीला जायचे। एक मिनिट हे बघा, पुरावा सांगतो तुम्हाला। म्हणजे बार्शीचं पहिले मतदान बरं म्हणजे मतदान करण्यासाठी चाललात का? मतदान करण्यासाठी। आणि आज पुण्यामध्ये मला बालेवाडीला कार्ड आले मतदानचं। हे निवडणुकीचे 2 कार्ड तुमच्याकडे आलेले आहेत? हां, हे पहिलेच हे आहे आणि हे आज आले मला। अच्छा, म्हणजे नाही म्हणजे तुम्ही नोंदणी कुठे केलेली होती? नव्हतं, काय नव्हतं केलं। म्हणजे निवडणूक नोंदणी केली नव्हती तरी तुम्हाला 2 कार्ड आलेले आहेत? हां, एक बरं, हे पहिलेच तुम्ही बरं सध्या सकाळपासून तुम्ही थांबलाय मला आज। बरं, आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सकाळपासून तुम्ही थांबलेला आहेत, काय या ठिकाणी बस स्थानकातून तुम्हाला काय सांगण्यात येत आहे? 10 वाजल्यापासून आम्ही बसलोय, चहा सुद्धा प्यायला जाणं हो नाही की आता येईल बस, मग येईल बस। आम्हाला सोलापूर आपल्या अकलूजला जायचं आहे, पवार साहेबांना मतदान करायला। तुतारी त्यांची निशाणी आहे आणि महादेव जानकर आहे येळापूरचे उभा। आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा एकही बस नाही। सकाळी 10 वाजल्यापासून बसेस नाही, अजिबात सोडलीच नाहीत। 10 वाजल्यापासून उभा आहे, आता जायचं कसं, मतदान करायचं। आणखी काही नागरिक आपल्या पाठीमागे आहेत, काही महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, कधीपासून तुम्ही थांबलेला या ठिकाणी? 1 तास झाला। तुम्हाला बस स्थानकातून काय सांगण्यात येतं की बस किती वेळेत येणार किंवा काही? नाही। खरं तर या ठिकाणी अनेक असे नागरिक आहेत, ते सकाळपासून आपल्या गावी मतदान करण्यासाठी जाणार आहेत। मात्र त्यांची या ठिकाणी बसस्थानकावरती मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना पाहायला मिळत आहे, कारण की मतदान प्रक्रियेसाठी इथल्या बस गाड्या त्या ठिकाणी वापरण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत आणि त्यांना गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विनोद कुमार सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।